नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका राधिका भांडारकर लिखित कादंबरी जिजी. प्रकरण 5. सासू सासऱ्यांचा एकुलता एक मुलगा काळाने हिरावून नेला. रडता रडता सासूबाई ऐलूला म्हणाल्या, तुझे काळे तोंड कोणास दाखवू नकोस, खोलीत जाऊन बस. त्या अंधाऱ्या खोलीत एकटीच ऐलू स्वतःचं भविष्य चाच पडत होती. सासूबाईंना कोणी भेटायला आलं की त्या म्हणत, ही आमची सून आली आणि आमचा मुलगा गेला. त्याची पुष्कळ दुखणी काढली, बरा व्हायचा तो, आत्ताच कसा गेला. सासूबाईंचं हे शब्द ऐलूच्या जिव्हारी लागायचं, पण तिने छाती दगडाची केली. ही म्हातारी माणसं, पिकली पानं गळून जातील, पण माझ्या बाळाला माझ्याशिवाय कोण. त्याला वाढवायचं, मोठं करायचं, जगायचं. दादाजी सासरे मात्र म्हणायचे, आता तूच आमचा मुलगा, मेली ती आमची सून. ऐलूचे पती गेले तेव्हा ऐलूचं वय होतं 16 वर्ष 8 महिने. बाळ 4 महिन्यांचा होता. पती 22 वर्षांचे होते आणि त्यांच्या लग्नाला 1 वर्ष 11 महिने झाले होते. सासूबाई कितीही कठोर बोलल्या तरी ऐलू जाणत होती त्यांचं उरावरचं दुःख. आसपासचे लोक ऐलूला काही दिवस माहेरी जाऊन राहण्याचा सल्ला देत. मात्र ऐलूने विचार केला, मी गेले तर त्यांना कोण, बाळाशिवाय ते कसे राहतील. बाळ 5 वर्षांचा झाला. एक दिवस दादाजी म्हणाले, आता आपण तीर्थयात्रेस जाऊया, बाळालाही घेऊन जाऊया. दादाजी रेल्वेत नोकरी करीत होते. त्यांना रेल्वेचा पास मिळत असे. दरवर्षी ते 1 महिना रजा घेत तीर्थक्षेत्री पर्यटन करत. त्यांच्याबरोबर ऐलूने अनेक यात्रा केल्या. देहू, आळंदी, जेजुरी, मथुरा, उज्जैन वगैरे ठिकाणं, तिथली देवळं पाहिली. पंढरपूरही झालं. काशीला जायचं होतं, पण काशीला ऐलूला घेऊन जाता येणार नव्हतं, कारण सगळे सांगत की तुमच्या सुनेला तिथे केशवपन करायला लागेल. तिथले उपाध्ये कर्मठ आहेत. ऐलूचे वडील मात्र म्हणाले की दंड दिला की ते मंदिरात जाऊ देतात. चैत्र महिन्यात उन्हाळा असूनही काशीला जाण्याचं ठरलं. त्रिवेणी संगम, काशी विश्वेश्वराचे दर्शन होणार या कल्पना ऐलू सुखावली. मध्येच एखादे दिवस दादाजी संशयक होते. ऐलूचे केशवपन करावे लागले तर दंडाची रक्कम किती असेल. मात्र ऐलूला जरासुद्धा भीती वाटत नव्हती. तिचे सर्व ध्यान काशीकडे लागले होते. तिच्या स्वप्नात काशी विश्वेश्वर येत असे. ती भागीरथीत स्नान करत आहे असे पाही. काशी यात्रेला निघाले म्हणून सर्व नातेवाईक स्टेशनवर निरोप घ्यायला आले. त्यांनी गळ्यात हार घातले, पायांना स्पर्श करून नमस्कारही केले. अलाहाबाद स्टेशनवर उतरताच तिकडचे पंडे गोळा झाले. त्यांनी वह्या काढल्या, विचारणा सुरू केली. आप कौन, ब्राह्मण है. ऐलूला मोडके तोडके हिंदी येत होते, शिवाय तिच्या अंगात बुजरेपणा नव्हताच. ती धिटाईने पुढे होऊन म्हणाली, हम शिंपी है, बंबई से आया है. मग पंड्याने त्यांना घरी नेले. पंड्या म्हणाले, नदी बहुत दूर है, 2 मैल चलना है, कल सवेरे जाकर स्नान करना. पण ऐलू फार उतावीळ झाली होती. सोबत असलेल्या काही मंडळींना घेऊन ती त्रिवेणी संगमावर स्नान करण्यास गेलीच. संगमात स्नान घडले म्हणून ऐलूला आनंद झाला. कितीतरी वर्षांनी तिच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण आले होते आणि ते तिला धरून ठेवायचे होते. त्यांच्याबरोबर आल्या मंडळीत पतंगे नावाचे एक जोडपे होते. त्यांना एक मुलगा होता. शिवाय आते ननंद शहापूरकरीण आणि भाचा वामन होता. पंड्या सासू सासऱ्यांना म्हणाला, या 3 विधवांना केशवपन करावं लागेल आणि सौभाग्यवतींना वेणीदान करावे लागेल. येथे असा कायदा आहे. ऐलू जोरात म्हणाले, आम्ही केशवपन करणार नाही. पंड्या म्हणाला,
बाई, तुम अज्ञानी हो। केश वपन से अपने पति को स्वर्ग प्राप्ति मिलेगी। ऐलू वाद घालत राहिली। केश वपन से स्वर्ग नहीं मिलता, मेरे पति स्वर्ग में ही है। पंड्या हट्टालाच पडला। नाहीतर दंड भरा, तर काशीला जाता येईल। दंड भरला तरच तुम्हाला सोडतील। तुम्ही कोण सोडणार आहे आम्हाला? आमचा देव काशीनाथच सोडेल, आम्ही दंडही भरणार नाही। किती दंड भरावा लागेल? 1 ते 1,500 पर्यंत भरावा लागेल। ऐलू परत पुढे, 1 दिडकीही देणार नाही। तेव्हा पंड्या म्हणाला, तुम्ही इतका खर्च करून इथे आलात, तुमची यात्रा सफल होणार नाही। तेव्हा ऐलू म्हणाली, हम यात्रा के लिए नहीं आए, खाली दर्शन के वास्ते आए हैं। बरीच मी तू झाल्यानंतर शेवटी दंड न भरता, केश वपनही न करता त्यांची यात्रा सफल झाली। पंड्यांची फसवेगिरी, खोटेपणा, दंडुकेशाही ऐलूने निर्भयपणे मोडून काढले। हे सर्व वाचत असताना मला जिजी आठवत राहिली। 17-18 वर्षांच्या ऐलूला मी माझ्या आजीच्या जिजीच्या प्रतिबिंबात पाहत होते। खरोखरच आमच्यासाठी जिजीचं व्यक्तिमत्व म्हणजे धैर्यवान, निर्भय, प्रश्नांना थेट भिडणारं असंच होतं। पाप्पांनाही तिने असंच घडवलं आणि हे सारं कणाकणानं आमच्यातही भिनत गेलं याची जाणीव झाली। वाचता वाचता वही मिटली, डोळे बंद केले, अनेक आठवणींनी मन भरून गेलं। आमच्या शेजारी सलागणे नावाचे कुटुंब राहत होते। एकत्र मोठा परिवार होता। बापू, छोटू, चंद्या, बेबी, सुशी, बबन ही मुलं आणि त्यांचे आई वडील। आई सावत्र होती, मुले तशी वयाने मोठी होती। वडिलांनी तसे उतार वयातच दुसरे लग्न केले। सावत्र आई तशी वयाने काही फारशी वृद्ध नव्हती, तिला सारे बाईच म्हणत। त्यांनाही एक मुलगा झालेला होता, तो विनू। असा बराच परिवार होता। वडील सदैव दारूच्या नशेत असत। मुलांचं चहाचं दुकान होतं। नाक्यावर ते खूप चांगलं चालायचं, त्यामुळे सलागणे परिवार तसा खाऊन पिऊन सुखीच होता। मात्र ही सगळी मुलं दांडगट आणि बंडखोर होती। बाईशी सदैव भांडणं करीत। बाईही तशी गोरी पान, अंगापिंडानं भरदार, कपाळावर मोठं कुंकू, गळ्यात सोन्याच्या माळा, ठसठशीत मंगळसूत्र, हातात गोठ पाटल्या अशी सजलेली असायची। तिच्याही नजरेत वेधकता होती, मात्र हसतमुख असायची ती। पण या सावत्र मुलांशी तिचं पटायचं नाही। ते तिला धमक्या देत, तिच्या अंगावर हात उचलायलाही कमी करत नसत। मग बाई जिजीकडे येऊन बसायची। तिला विनयाच्या भविष्याची काळजी वाटायची। दारुड्या नवऱ्याचा भरोसा वाटत नसे, मग जिजीजवळ मन मोकळं करायची, डोळे गाळायची। काय असेल ते असो, पण जिजीकडे अशी अनेक जण मनातल्या तक्रारी घेऊन येत। जिजीचा त्यांना खूप खूप आधार वाटे। एक दिवस सलागणे कुटुंबाच्या घरात प्रचंड वादंग झाले। साऱ्या गल्लीभर भांडणाचे आवाज येत होते, पण कुणीही मध्ये पडायला धजावत नव्हतं। जिजी ही सारखी जिन्यात घरात अस्वस्थपणे फेऱ्या मारत होती आणि तेवढ्यात धावत बाई जिने चढून आमच्या घरातच शिरली। रक्तबंबाळ झाली होती, लुगडं रक्तानं माखलं होतं। नुसती बोंबा मारत होती, शिव्या देत होती। पाय ग म्हातारे, या भडव्यांनी माझ्या डोक्यात बत्ता मारला, जीवच घेतील माझा ते। एक मात्र होतं की इतकी जखम होऊन सुद्धा ती कोसळली नव्हती, तिच्यातली शक्ती टिकून होती। जिजी तिला म्हणाली, अशीच पोलीस चौकीवर जा, तक्रार नोंदव, घाबरू नकोस, तू हो पुढे, मी येतेच। प्रकरण खूप टोकाला गेलं। बबन जिजीकडे आला, गयावया करू लागला, पोलिसांना खरं सांगू नकोस, बाईच कशी बदफैली आहे असंच सांग, नाहीतर आम्हाला अटक होईल। जिजी ठासून म्हणाली, बबन्या, लाज नाही वाटत बाईच्या अंगावर हात उगारायला? कशी का असे ना, धर्माची तरी माय आहे ना ती तुझी। मी खोटं नाही सांगणार,
गुन्हा केलाय ना, भोग शिक्षा. बबन दन दन पाय आपटत गेला. जाताना धमकावूनही गेला. असं काय, बघून घेईन. आम्ही मात्र या प्रसंगाने घाबरलो होतो. जिजीला म्हणालोही, जिजी तू या लोकांच्या भानगडीत पडू नकोस. पण जिजी पोलिसांजवळ खोटं बोलली नाही. तिनं बाईचीच पाठ राखली. नंतरही तिच्या जखमा बऱ्या होईपर्यंत ती सल्लागण्यांच्या घरी जाऊन स्वतः झाडा पानांचे रस तिला देत राहायची. शेवटी प्रकरण मिटलं. बाईनंच केस मागे घेतली. पण जिजीच्या सामर्थ्यांची ही आठवण आजही मनात फुरफुरते. खरं म्हणजे जिजी इतकी कृश, बारीक आणि मानसिकदृष्ट्या सबळ असली तरी तशी शरीराने बलवान नव्हती. बबनचा पंगा घेऊन तिनंही स्वतःवर एक प्रकारचं संकटच ओढून घेतलं होतं. पण असं काय होतं तिच्यात की हा अडदांड बबनही तिचा केस पण वाकडा करू शकला नाही. प्रचंड मानसिक ताकद ती तिला कुठून मिळाली? तिच्या आयुष्याच्या वाटेवरल्या काट्याकोट्यानेच तिला ती दिली. ऐलूच्या यात्रेतला दुसरा टप्पा काशी. तिथे प्लेगची साथ जोरात सुरू होती. गावाबाहेरच्या धर्मशाळेत यांचा मुक्काम होता. तिथे त्यांना एक बाई भेटली. ती रडत होती. तिने सांगितलं, इथे फार दिवस राहू नका. गावात प्लेग आहे. मी त्रिवेणी संगमावर वेणीदान केलं आहे. मात्र इथे माझा नवरा साथीत सापडला आणि मेला. मुलगाही आहे. पंड्याने मला आशीर्वाद दिला होता. अखंड सौभाग्यवती हो. कुठले पुण्य माझ्या कामास आले. नदीत प्रेतांचा खच पडला होता. अर्धवट जळलेली प्रेतं पायानं नदीच्या पाण्यात ढकलली जात होती. हे दृश्य फार करुण आणि अभद्र होतं. तरीही या सगळ्यांनी स्नान करून काशी विश्वेश्वराच्या देवळात प्रवेश केला. पिंडीवर फुले बेलपत्र वाहिली. श्राद्ध ब्राह्मण भोजन वगैरे करून त्यांनी काशी सोडली आणि गयेस आले. तेथे देखील श्राद्ध केलं. बाळ, दादाजी आणि पतंगे नावाचे गृहस्थ देवळाबाहेर असल्या अंगणात श्राद्ध करण्यास बसले होते. ऐलू मात्र भाचीबरोबर सागर गोठे खेळत होती. श्राद्ध आटोपल्यानंतर पंड्याने तिघांच्या हातात फुलांच्या माळा घातल्या आणि म्हटलं, दंड भरा, नाहीतर पित्तर स्वर्गात जाणार नाहीत. दादाजींनी विचारलं, कितना दंड? पंड्या म्हणाला, गरीब आदमी 1000 तो देते ही है. अब बोलो क्या देते हैं? दादाजी, पतंगे आणि पंड्या यांच्यात खूपच बाचाबाची झाली. दादाजींनी 100 रुपये कबूलही केले. पण पंड्या ऐक ना, त्यांना सोडेच ना. सासूबाई घाबरल्या. त्या ऐलूजवळ येऊन म्हणाल्या, अगं सागर गोटे, काय खेळतेस? तिकडे पंड्याने या दोघांना पकडून ठेवलं आहे. मग ऐलू उठली. श्राद्धस्थानी आली. तिने सर्वांच्या हातातल्या माळा तोडून टाकल्या. पंड्या किचकिचत होताच. ये करती हो, बहुत पाप, बहुत पाप. ऐलू जोरात त्याला म्हणाली, पहिले काय को नहीं बोला, हम श्राद्ध नहीं करते. ऐलूने खूप भांडण केल्यानंतर, त्यांच्या लुच्चेपणावर बोटं ठेवल्यानंतर अखेरीस हे प्रकरण 11 रुपयात आटोपलं. पाप पुण्याच्या कल्पना बाळगून फसणारे आणि फसवणाऱ्या हे देवळाच्या गदारातले गुंडांना ऐलूने चांगलेच खेळसावले. देवळात ऐलू सागर गोठे खेळत असताना पतंग्यांचा मुलगाही त्यांच्याबरोबर खेळत होता. त्याचं नाव दत्तात्रय. बाळ श्राद्ध वगैरे आटोपून तिथे आला आणि त्याला म्हणाला, दत्तू, तुला लाज नाही वाटत? बायकांबरोबर सागर गोठे काय खेळतोस? मी बघ बापाचे श्राद्ध केले. इतका लहान असून मी बापांचं श्राद्ध केलं. तू माझ्यापेक्षा मोठा. तू का नाही तुझ्या बापाचे श्राद्ध केलंस? बघ, माझा बाप आता स्वर्गात जाईल. बाळाच्या बोलण्यावर सर्व हसले. ऐकूला मात्र फार वेदना झाल्या. जिजीचे लेखन असे टप्प्याटप्प्याने वाचताना माझे मन पिळवटून गेले. जबरदस्त परिस्थितीची टक्कर देणारी व्यक्तीच मी अनुभवली होते.
धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.